नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे शकुंतलाने आता सिंधूला घरामध्ये कामासाठी ठेवून घेतलेलं असतं. पण सिंधू तिथे कामासाठी कमी, पण इथे शकुंतलावरती लक्ष ठेवण्यासाठी त्या घरामध्ये आता कामवाली बाई बनून राहत असते. ती म्हणते की काय करू, तुम्हाला जेवणामध्ये काय हवंय ते सांगा, तुम्ही सांगाल ते सगळं बनवेन. डाळ भात बनवू की तुम्हाला मूर्ख बनवू ते सुद्धा मला सांगा. तेव्हा शकुंतलाला असं वाटतं की हिच्यापासून मला आता लांबच राहायला हवंय, नाहीतर ही माझ्या बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवेल. तेव्हा इथे आता शकुंतलाने तिच्या माणसाला म्हणजे शेराला सांगितलेलं असतं की हिला माझ्यापासून लांब ठेवत जा, तिला फक्त घरातली कामं करायला सांगत जा. तेव्हा इथे आता शकुंतलाने सिंधूची निवड तर केलेली असते, पण आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो. सिंधू आता हे सत्य शोधून काढणार असते की शकुंतलानेच अन्वी आणि आयुषला किडनॅप केलेलं आहे. आणि जेव्हा हे सिंधू सगळं काही शोधून काढते तेव्हा शकुंतलाला खूप जास्त राग येतो आणि ती म्हणते माझ्या या प्लॅनिंगमध्ये मला ज्या मुलीने साथ दिली होती ती व्यक्ती तुमच्या घरातलीच आहे. तेव्हा सिंधू म्हणते कोण आहे ती व्यक्ती. तेव्हा शकुंतला म्हणते की तुमच्याच घरातली मधू राणी. तेव्हा इथे राघवला आणि सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे सिंधू आता शकुंतलाचं हे सत्य कसं शोधून काढते आणि त्याचबरोबर अन्वी आणि आयुषला सुद्धा कसं सेफली तिथून बाहेर काढते. आणि इथे शकुंतलाचं नाव सगळ्यांसमोर आल्यानंतर स्वतःचीच नाचक्की न होऊ देता मधूची सुद्धा नाचक्की व्हायला हवी हे शकुंतलाच्या मनामध्ये असतं. आणि त्यामुळेच आता शकुंतला फसल्यानंतर ती कसं आपल्या या प्रकरणामध्ये मधूचं सुद्धा नाव गवते आणि तिला कसं फसवते हे सगळंच आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे सिंधू आता शकुंतला इथे कामवाली बाई म्हणून राहत असते. ती घरातली कामं करत शकुंतलावरती लक्षसुद्धा ठेवत असते आणि मध्ये मध्ये जे काही घडतंय ते सगळे अपडेटसुद्धा ती राघवला देत असते. पण इथे विभावरीने आणि मधूने आता शकुंतलाला हात मिळवणी केलेली असते, कारण त्यांना काही करून सिंधूला त्या घरातून बाहेर काढायचं असतं. आणि इथे शकुंतलाला तिच्या मुलाच्या आयुष्यातून अन्वीला बाहेर काढायचं असतं. त्याकरिता तिने सिंधूला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि हे प्रकरण आता मधूला माहिती असतं, पण ते राघवपर्यंत आणि सिंधूपर्यंत अजूनही पोचलेलं नसतं. त्यामुळे इथे सिंधू आता राघवला म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मी शकुंतलाच्या इथे काम करणार आणि हे सत्य शोधून काढणार. आणि तिने केलेल्या प्लॅनिंगनुसार आता सिंधू शकुंतलाच्या इथे सगळी कामं करत असते, अगदी भांडी घासण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत आणि जेवणसुद्धा ती बनवत असते. पण तिला काही करून अन्वी आणि आयुषचा पत्ता शोधून काढायचा असतो आणि तिला या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे हे सुद्धा शोधून काढायचं असतं. आणि शकुंतला मला या प्रकरणामध्ये का गोवण्याचा प्रयत्न करते, माझ्यावरती हा खोटा गुन्हा तिने कशासाठी दाखल केलेला आहे हे सुद्धा तिला शोधून काढायचं असतं. तरी ते सिंधूला तिच्यावरती संशय आधीपासूनच असतो की हे सगळं शकुंतलानेच केलेलं आहे, तिनेच अन्वी आणि आयुषला किडनॅप केलेलं आहे. फक्त आता सिंधूला त्या दोघांना शोधून काढायचं असतं आणि त्यामागचा खरा गुन्हेगार कोण आहे आणि हे प्लॅनिंग कुणाचं आहे हे सुद्धा आता सिंधू शोधून काढत असते. तेव्हा आता सिंधू काम करत असताना शकुंतलाला सारखे प्रश्न विचारत असते आणि कुठे जात आहे कुठे नाही जात त्याच्यावरती लक्ष ठेवून असते. त्यामुळे शकुंतला म्हणते की माझ्यापासून लांब राहायचं आणि माझ्या कामाच्या मध्ये अजिबात बोलायचं नाही असं सुद्धा ती सांगते. त्यानंतर आता ती मधूला फोन करते आणि म्हणते हे बघा बारीक सारीक गोष्टींची अपडेट मला देत राहा, कारण का तिथे राघव आणि सिंधू दोघंजण आता पुढे जाऊन काय पाऊल उचलणार आहेत हे मला कळायला हवं. तेव्हा इथे मधू म्हणते तुम्ही काळजीच करू नका, राघव आता पुढे काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगत जाईन, पण माझं सत्य तुम्ही कुणालाही सांगू नका, ते आपल्यातच राहू द्या. आपल्या दोघींचा मोटिव्ह एकच आहे, आपल्याला सिंधूला आपल्या घरातून बाहेर काढायचं आहे. मला राघवच्या आयुष्यातून, रत्न पारखींच्या घरातून आणि तुम्हाला तुमच्या मुलाच्या आयुष्यातून, बरोबर की नाही, कारण तीच एक मुलगी आहे ज्या अन्वीसाठी सतत लढत असते घरच्यांबरोबर आणि सगळ्यांबरोबरच. तेव्हा इथे आता शकुंतलाने सांगितल्याप्रमाणे मधू आता तिला सगळी माहिती देत असते, अपडेट देत असते. पण आता मधू शकुंतलाला फोन करते, पण मधूला एक गोष्ट माहितीच नसते, ते म्हणजे शकुंतलाच्या घरी सिंधू येऊन काम करते. तेव्हा इथे मधूला त्याबद्दल काही माहिती नसतं. तेव्हा शकुंतला म्हणते तू माझी मदत कर आणि मी तुझी मदत करेन, दोघींनी एकमेकींचं सिक्रेट हे सिक्रेटच ठेवायचं. तेव्हा आता त्या दोघींची हात मिळवणी झालेली असते.
तेव्हा आता शकुंतला मधूला फोन करते की काही अपडेट्स आहेत का. तेव्हा इथे मधू म्हणते की नाही, सध्या तरी काही अपडेट्स नाही आहेत, कारण राघव पोलीस स्टेशनला गेला आहे, तो अजून घरी आलेला नाही आहे. मी त्याला म्हणाले होते की मलासुद्धा पोलीस स्टेशनला यायचं आहे, तर तो म्हणाला की सध्या तरी कोणीही आता सिंधूला भेटायला येऊ शकत नाही आहे आणि तो मला न घेता निघून गेला. आणि तो मला कारणंसुद्धा देत होता, म्हणजे नक्कीच काहीतरी होणार आहे. ही सिंधू आहे ना, गप्प बसणाऱ्यातली मुलगी नाही आहे, ती काही करून त्या दोघांना शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते तिला जिथे शोधायचं तिथे शोधू दे, पण आधी तू मला बारीक सारीक माहिती देत असता. तेव्हा इथे मधू म्हणते हो हो, मी देत जाईन तुम्हाला माहिती, पण सध्या तरी आता राघव पुढे काय पाऊल उचलणार आहे याबद्दल मला किंचितही माहिती नाही आहे. तेव्हा शकुंतला म्हणत असते आणि माझ्याबरोबर डावपेच खेळायचे नाही आहे, मी आत्ताच सांगते, म्हणजे मला फसवायचं नाही. मी जे काही सांगितलं आहे ना तसंच वागायचं, आणि जर मला राघव आणि त्या डॉक्टरीन बाईची माहिती दिली नाहीस ना, तर मग मी तुझं सत्य अख्ख्या रत्नपारखी कुटुंबाला सांगेन आणि त्याचबरोबर अख्ख्या जगालासुद्धा ओरडून ओरडून सांगेन. तेव्हा इथे मधू म्हणत असते हे बघा प्लीज असं काही करू नका, मी सांगते ना तुम्हाला, मी राघवला विचारेन सिंधू काय करते आणि पुढे तुम्ही काय पाऊल उचलणार आहात ही सगळी माहिती मी तुम्हाला देईन, पण सध्या तरी तुम्ही आता शांत राहा, माझ्याबद्दल कुणालाही काही सांगू नका. तरी त्या अन्वी आणि आयुषला आता बांधून ठेवलेलं असतं, दोघांनाही खाण्यापियाला देत असतात पण हातसुद्धा बांधलेले असतात. तेव्हा इथे आता शकुंतला अन्वी आणि आयुषला बघायला येत असते. तेव्हा आता सिंधू एक काम करते, जेव्हा शकुंतला गाडीमध्ये येऊन बसते तेव्हा सिंधूसुद्धा झाडाच्या मागे लपत, गाडीच्या मागे लपत ती जाऊन त्या गाडीच्या डिक्कीमध्ये बसून राहते, कारण तिला हे जाणून घ्यायचं असतं की इथे शकुंतलाने अन्वी आणि आयुषला कुठे ठेवलेलं आहे. तेव्हा आता गाडी आता गोडाऊनपर्यंत जाते, तिथे आता शकुंतला उतरून आतमध्ये अन्वी आणि आयुषला भेटायला सुद्धा जाते. तेव्हा सिंधू खिडकीमधून त्या दोघांना बघते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की अन्वी आयुषला इथेच ठेवलं आहे आणि ते सुद्धा शकुंतलाने आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. हे सगळं काही आता सिंधूच्या लक्षात येतं. तरी ते मधू राघवला विचारण्याचा प्रयत्न करत असते की पुढचे प्लॅन्स काय आहेत, पण सिंधूने आधीच सांगितलेलं असतं की आपल्या प्लॅनबद्दल कुणाला काही सांगू नका. तेव्हा इथे राघवसुद्धा आता मधूला उडवाउडीची उत्तरं देतो. त्यानंतर इथे सिंधू आता राघवला जाऊन भेटते आणि सगळं सत्य सांगते की शकुंतला जीनेच अन्वी आणि आयुषला किडनॅप करून ठेवलेलं आहे त्यांना एका गोडाऊनमध्ये, आणि मला ती जागासुद्धा आता माहिती झाली, मी तिथूनच आले. तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे, मी माझ्या टीमला घेतो आणि आपण जाऊन त्या जागेला आता घेराव देऊया. तेव्हा इथे आता सिंधू, राघव आणि त्यांची टीम सगळेजण जातात त्या जागेला, घेराव देतात. तेव्हा राघव आता काही बोलत नाही. सिंधू आणि राघव दोघेजण आतमध्ये जातात आणि शकुंतलाला रंगेहात पकडतात. तेव्हा इथे शकुंतला आता खूपच जास्त घाबरते. तेव्हा इथे सिंधू म्हणते की काकू, गुन्हा केलात तुम्ही, म्हणजे खरे गुन्हेगार तुम्ही आहात आणि माझ्यावरती आळ टाकलात, मला जेलमध्ये टाकलत का तुम्ही. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती आरोप करायची. तेव्हा सिंधू म्हणते मी आरोप करत नाही आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि ते पुरावे आता मी कोर्टामध्ये सादर करेन. तेव्हा शकुंतला म्हणत असते काय गं ये डॉक्टरनी, हे सगळं काय मी एकटीने केलं आहे का, तुला माहिती आहे का माझ्या या सगळ्या प्लॅनमध्ये मला कुणीच साथ दिली आहे. तेव्हा राघव म्हणतो कुणीच साथ दिली आहे तुम्हाला. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की तुमच्या घरातली एक बाई आहे, ती व्हीलचेअरवरती बसते ना, ती मधू राणी, ती काही व्हीलचेअरवरती वगैरे बसत नाही आहे, तिने सगळे केलेलं नाटक आहे आणि ती मला सामील होती, आम्ही दोघींनी मिळून हा प्लॅन केला होता. तेव्हा शिक्षा मला एकटीला का, जर शिक्षा व्हायची असेल तर दोघींना सुद्धा होईल असं शकुंतला म्हणते. तेव्हा सिंधू म्हणत असते मधुताईने काय केलंय. तेव्हा शकुंतला म्हणते माहिती आहे का, ती मला सामील झाली होती, अन्वी आणि आयुषला किडनॅप करण्यामध्ये तिनेच माझी मदत केली आहे आणि तिला आहे ना, तुला सुद्धा घरातून बाहेर काढायचं आहे सिंधूला, आणि तिला तुझ्या नवऱ्याबरोबर लग्न करायचं आहे. त्याच्यामुळे तिचे पाय वगैरे काही गेलेले नाही आहे, तिचे हातपाय चांगले काम करत आहेत, पण तिने हे केलेलं नाटक आहे असं शकुंतला सिंधूला आणि राघवला म्हणते आणि मधूचा सुद्धा आता पर्दा फास्ट करते आणि राघव सिंधूला सगळं सांगून टाकते.